सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात येत असली तरी यासाठी अनेक जाचक अटी घातल्या आहेत। तसेच परवानगीसाठी तहसीलदार, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे। गेल्या 5-6 वर्षापासून बैलगाडा शर्यत बंद होत्या, त्यामुळे बळीराजासह शर्यतप्रेमींमध्ये नाराजी होती। मात्र तालुक्यातील लिंगटांगवाडी येथे गुरुवार दिनांक 17 मार्च रोजी होळी निमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीमुळे ती नाराजी दूर झाल्याचे दिसून येत आहे। गुरुवार दिनांक 17 मार्च रोजी तालुक्यातील लिंगटांगवाडी येथे होळी सणानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। त्यासाठी प्रेक्षक वर्गानेही सकाळपासून मोठी गर्दी केली होती। मार्च महिन्याच्या तीव्र उन्हाळ्याच्या झळामध्येही उत्साह काही कमी नव्हता। अनेक जण शर्यतीत सहभागी होण्यास हजर होते। प्रशासनाच्या वतीनेही तहसीलदार राहुल कोताडे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आदींनी ही शर्यत होऊ नये यासाठी प्रयत्न केले। मात्र नागरिक व बळीराजाचा उत्साह पाहून केवळ बैलांच्या शर्यतीस परवानगी देण्यात आली। शेकडोंच्या संख्येने आलेली बैलगाडा शर्यतप्रेमींनी शर्यतीचा मनमुराद असा आनंद लुटला। आयोजकांच्या वतीनेही बक्षिसांचा पाऊस पडत होता। सिन्नरचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय हरिचंद्र लोंढे यांच्या पुढाकारातून या बैलगाडा शर्यतीचे पूर्वी आयोजन होत होते। यंदाच्या वर्षी अनेकांना त्यांची कमी नक्कीच भासत होती। त्यामुळे आयोजकांनी उत्साह कमी होऊ न देता ही बैलगाडा शर्यत पार पाडली। आपणही काही क्षणचित्रांद्वारे या बैलगाडा शर्यतीचा आनंद घेऊया SN न्यूजच्या माध्यमातून। SN न्यूजसाठी रोहन भावसार।